मी दीपाली. मी काही अशी कोणती यशस्वी स्त्री नाही, पण आजच्या जगातील सगळ्या मुलींना, महिलांना, मुलींच्या आई वडिलांना एक छोटासा संदेश सांगू इच्छिते. तुमची मुलगी कितीही मोठी होऊ द्या, पण ती तुमच्या काळजाचा तुकडा असते. त्या काळजाच्या तुकड्याला तिच्या पायावर म्हणजे थोडे का होईना पैसे कमावता येतील एवढ तरी तिला होऊ द्या. मगच तिच्या लग्नाचा विचार करा. फक्त मुलगी मोठी झाली, आता ती वयात आली, तीच लग्न केलं पाहिजे हा विचार करू नका. मी एक कहाणी सांगू इच्छिते. माझ्या मैत्रिणीच्या आई वडिलांनी हाच विचार केला आणि तिचे लग्न केले. तिचे मिस्टर लग्न अगोदर बोलले की तिला शिकवतो. त्याने तिचे शिक्षण पूर्णपणे केले आणि तिने MSc कम्प्युटर सायन्स ही पदवी घेतली. पण शिक्षण पूर्ण झाल्यावर घरातली जबाबदारी म्हणजे सासू सासरे यांना पाहण्यातच तिचे काही वर्ष गेले. आणि तेव्हा तिचे मिस्टर बोलायचे, मी आहे न कशाला तू एवढी काळजी करतेस. म्हणून ती पण तिच्या करिअरचा जास्त विचार करू लागली नाही. तिने स्वतःला फक्त घर आणि मूल एवढ्यातच लोटून घेतलं. पण नंतर तिला दुसरा मुलगा झाला तेव्हा तिचे मिस्टर तिला बोलले की तू काय केलास माझ्यासाठी, तेही बाहेरच्या एका बाईचे ऐकून. तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली हे ऐकून. मग ती पुन्हा स्वतःला तयार करू लागली. पण तिची एवढी वाईट परिस्थिती झाली आहे की ती आता पुन्हा नव्याने उभं राहायचा प्रयत्न करतीये, पण होत नाही. पण मला माहित आहे की ती एवढी जिद्दी आहे ना की ती पुन्हा स्वतःला तयार करून या जगाशी आणि तिच्या सध्याच्या परिस्थितीशी जिंकूनच दाखवेल. शेवटी मी सगळ्या महिलांना एकच संदेश देईल, स्वतःचा स्वाभिमान जपा आणि अगोदर स्वतःला महत्व द्या, मग बाकी सगळ्यांना.